खोटं बोलायचं नाही, करायची नाही, ओरिजिनल दाखवायचं, ओरिजिनल कसं आहे वातावरण. यायलाच लागतंय, सावळे घाट यायलाच लागतंय. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका अशा भन्नाट अशा ब्लॉग मध्ये. तर आज आपण चाललो आहे एक सह्याद्रीचे एक सुंदर दृश्य बघण्यासाठी. तर आजचं आपलं टार्गेट आहे सावळे घाट. मी आणि माझा मित्र महेश, आम्ही दोघं चाललोय आणि आमची एमटी बाईक. ये पावसाळा म्हटलं की डोळ्यासमोर पहिले चित्र येते ते धोधो वाहणारे धबधबे, त्यानंतर निसर्गाच्या हिरव्या चादरीत ओढलेला सह्याद्री. यामधील परिचित जागा सगळ्यांना माहिती असतात, पण काही अपरिचित सुंदर जागा ज्या आजवर लोकांपर्यंत पोहोचल्या नाही. त्यातील एक सुंदर जागा म्हणजे सावळे घाट व्ह्यू पॉइंट, जिथे असंख्य शेकडो धबधबे बघायला मिळतील. जर आपला प्रवास पुणेवरून सुरू झाला तर ताम्हिणी घाटाच्या जाण्या अगोदर आपल्याला निवे गाव लागेल. निवे गावच्या पुढे 1 किलोमीटर गेल्यानंतर हॉटेल जय मल्हार लागेल. तिथून आपल्याला राईट घ्यायचं आहे. इथून आपण राईट टर्न घेऊन जर गेलो तर आपल्याला पुढे कुंडलिका व्हॅली आणि अंदरबन जंगल ट्रेक लागेल. तर याच रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे. हॉटेलपासून 1 ते 2 किलोमीटर जर पुढे आलात तर तुम्हाला इथे एक बस स्टॉप दिसेल. तिथून आपल्याला डावीकडे जायचं आहे. जर समोर जर गेलं तर आपल्याला अंदरबन जंगल ट्रेक आहे, तर आपल्याला डावीकडे जायचं आहे. तुम्ही हॉटेलपासून 1-2 किलोमीटर जर पुढे आले तर तुम्हाला इथे एक बस स्टॉप दिसेल. तर तुम्हाला या साईडला इकडे सावळे घाट, आणि जर इथून जर वर गेले तर अंदरबन जंगल ट्रेक कडे. बस स्टॉप पासून डावीकडे टर्न घेऊन जर आलात तर सुमारे 1 किलोमीटर नंतर आपल्याला परातीवाडी हे बेस विलेज लागते. तर या बेस विलेज मध्ये आपल्याला आपली गाडी पार्क करायची आहे. प्रत्येकी 50 रुपये पर हेड पावती घेत आहे. शक्यतो कॅश घेऊन या, कारण की इथं नेटचा भरपूर सारा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे इथं ट्रान्झॅक्शन होत नाही. आपले सबस्क्रायबर मित्र भेटले आपल्याला इथं. पोरांनो म्हणा की रे, तर मित्र सोलापूरवरून आपले व्हिडिओ बघतात काय? अरे हा, सातारावरून. कॉपी करायची नाही, यायलाच लागतंय. तर आपल्याला आपले मित्र भेटले होते इथे सावळे घाटला. तर या पोस्टवर आपल्याला एक 50 रुपयाची पर हेड पावती फाडावं लागते. नमस्कार, कुठून आहे तुम्ही? पिंपरी चिंचवड. अरे वा. थोडस पुढे आल्यानंतर आपल्याला एक हा विजेचा टॉवर दिसेल. तर या टॉवरच्या साईडला आपल्याला आपली गाडी पार्क करायची आहे आणि इथूनच आपल्या ट्रेकला सुरुवात होत आहे. गाडी पार्क केल्यानंतर या साईडला आपल्याला ट्रेकला सुरुवात करायची आहे. समोर तुम्ही या साईडनं जर आले तर इथे एक व्हाईट कलरचं घर आहे. तर या दिशेने न जाता तुम्हाला इथून यू टर्न घेऊन इकडे खालच्या दिशेने जायचंय. इकडून सरळ पण एक पायवाटे या दिशेने तुम्हाला जायचं नाही, तर जायचं या दिशेने. एक व्हाईट कलरचं घर आहे, जरा धुका आलंय त्यामुळे दिसत नाही क्लिअर व्ह्यू. तर तुम्हाला या रस्त्याने सरळ जायचंय पुढे. थोडंसं पुढे आल्यानंतर इथं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, कोणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तर त्याच्या आपल्याला साईडने जायचं आहे. जर तुम्ही विकेंडला येत असाल तर काही प्रॉब्लेम नाहीये. जर वीकडेजला जर येत असाल तर इथला लोकल कोणीतरी गाईड घ्या, जो तुम्हाला प्रॉपर रस्ता दाखवेल. आणि ते पुढे जाऊन एक छोटंसं हॉटेल आहे, तिथे तुम्ही नाश्ता करू शकता. बट विकेंडलाच चालू असतं, वीकडेजला चालू नसतं.
महेश. इथून वरच्या साईडनं जर तुम्ही आलात तर इथं 2 रस्ते, या साईडला पण एक रस्ता आहे आणि एक पुढच्या साईडला पण एक रस्ता आहे. इथे धुकं असल्या कारणाने रस्ता तुम्ही भटकू शकता. तर थोडंसं खाली येऊन तुम्हाला जायचं आहे उजव्या हाताला, म्हणजे या साईडला. इथे सारखा पाऊस चालू असल्या कारणाने या पायऱ्यांवर शेवळ जमा झालंय. तर एकदम काळजीपूर्वक आपल्याला चालायचंय, जेणेकरून आपण सटकू नाही. आणि इथलं वातावरण एकदम मस्त. कधी पाऊस पडतोय तर कधी धुकं येतंय, एकदम भारी. यालाच तर म्हणतात सह्याद्री. या पायऱ्या उतरल्यानंतर आपली सुरुवात होते ती जंगलातल्या पायवाटेला. तर 10 ते 15 मिनिटाचा हा छोटासा ट्रेक आहे. जंगलातला छोटासा ट्रेक पार करता पुढे एक बोर्ड दिसल. इथून आपलं टार्गेट फक्त 5 मिनिटावर आहे. फायनली आपण येऊन पोहोचलो आहे तर सावळेघाट व्ह्यू पॉइंट वर. धुकं असल्या कारणाने सगळा व्ह्यू ब्लॉक झालाय, तरी थांबूया आपण. जो दिसतोय तो रिंग वॉटरफॉल या साईडला, आणि या साईडला आहे तो देवकुंड वॉटरफॉल, आणि ते दिसते तुम्हाला ती हिरा लेक, आणि अपोजिट साईडला अंदरबन जंगल ट्रेक आहे पुरा. तर महेश, तुला कसं वाटलं इथे? एक नंबर स्पॉट आहे मित्रांनो, तुम्ही नक्कीच व्हिजिट करा. अतिशय निसर्गरम्य आहे. तर चला तुम्हाला ते अंदरबन जंगल दाखवतोय. या साईडला दिसते ते सगळं अंदरबन, आणि कुंडलिका व्हॅली या साईडला. आम्ही जेव्हा खाली उतरत होतो सावळे घाटाकडे, तर तिथं एक बाबांना असं चालतं चालतं डायरेक्ट घसरलं आणि त्याचा डायरेक्ट पाय मुरगाळला. तर 4 जण त्याचे मित्र त्याला असे उचलून घेऊन जात होते. तर इथे येत असेल ना तर तुम्ही एकदम काळजीपूर्वक चाला, अशी काही आपल्याला हानी होणार नाही याची काळजी घ्या. बस एवढंच सांगायचं. आणि आमचा महेश तुम्हाला काही त्याच्या म्हणजे त्यानं काय पाहिलं, काय अनुभवलं ते जरा एक्सप्लेन कर. अतिशय सुंदर असा हा प्रवास आहे, तुम्ही नक्की या व्हिजिट करा. धन्यवाद मित्रांनो.